नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट क चा अभ्यास करत आहोत आणि याच्यामध्ये आपण ही जी सराव प्रश्नांची मालिका सुरू केलेली आहे, तर याच्यामध्ये आपण काही अशा एलिमिनेशन टेक्निक्स बघणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला तो जो प्रश्न दिलेला आहे तर तो प्रश्न आणि प्रश्नांमध्ये दिलेले जे क्लू आहेत त्याच्यावरून आपल्याला कसं कमीत कमी 2 ऑप्शन आपल्याला एलिमिनेट करता येतील आणि मग त्याचं डिटेल ॲनालिसिस तुम्हाला आलं पाहिजे। जर एखादा प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर त्याचं जर मागच्या वेळेस तो प्रश्न आलेला असेल तर त्याची सगळी माहिती तुम्हाला असायला पाहिजे की जेणेकरून ज्या वेळेस त्याच्या आणखीन इतर भागावरती तो प्रश्न जेव्हा विचारला जाईल तेव्हा तुम्हाला तो प्रश्न अचूकपणे सोडवता येईल। यासाठी तुम्हाला आयोगाने आत्तापर्यंत दिलेले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांचं डिटेल ॲनालिसिस तुम्हाला असलं पाहिजे, त्यांचं डिटेल ॲनालिसिस तुम्ही केलेलं असलं पाहिजे। आत्तापर्यंत आयोगाने ज्या ज्या घटकांवर प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे घटक तुम्हाला आधी तोंडपाठ करायचे आहेत, त्यांची रिव्हिजन आधी करायची आहे की जेणेकरून तुमचे हे जे 100 मार्क आयोग आपल्याला प्रश्न विचारणार आहे, आयोगाने आपल्याला दिलेला जो पेपर आहे 100 मार्कांचा त्यामधले कन्फर्म तुम्हाला 35 ते 40 प्रश्न आलेच पाहिजेत। आणि हे जे 35 ते 40 प्रश्न असतात तर हे मागे विचारलेले जेवढे PYQ मध्ये विचारलेले घटक आहेत या घटकांचे उपघटक आहेत, त्यांच्याशी निगडीत घटक आहेत, याच्यावरतीच येत असतात आणि खात्रीने त्याच्यावरतीच हे प्रश्न जे आहेत हे येत असतात। आणि यासाठीच म्हणून आपण जेव्हा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपण त्याच्या मागच्या वर्षांच्या झालेल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत यांच्या विश्लेषणाचं पुस्तक आपण का वाचतो? आपण विश्लेषणाचं जे पुस्तक आहे हे विश्लेषणाचं पुस्तक आपण यासाठीच वाचत असतो कारण त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आयोगाने विचारले जे काही घटक आहेत, उपघटक आहेत यांच्याबद्दल माहिती दिलेली असते। मात्र आपण हे जेव्हा आयोगांच्या प्रश्नपत्रिकांमधून करतो त्यावेळेस आपल्याला आणखीन खूप सारे घटक, खूप सारे उपघटक जे आहेत हे आपल्याला कळून येतात की कुठल्या कुठल्या घटकांवर, उपघटकांवर आणि त्याच्या निगडीत घटकांवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। आणि कुठल्याही परीक्षेची तयारी करताना पहिला मुख्य तुमचा जर विषय किंवा मुख्य जर घटक तुम्हाला त्याचा पूर्ण करायचा असेल, 50% त्याची पूर्ण तयारी तुम्हाला करायची असेल तर आयोगाने विचारलेले जेवढे काही PYQ आहेत त्यांचं विश्लेषण, त्यांचं डिटेल ॲनालिसिस, त्यानेच तुमचे जे 40 मार्क आहेत हे 40 मार्क अधिक अचूकपणे तुम्हाला मिळू शकतात। ओके, सो त्या 40 मार्कांची तयारी जी आहे ती आणि त्याच्यामधून ज्या काही एलिमिनेशन टेक्निक आहेत सो त्यांच्या माध्यमातून आपण हे सगळे आयोगाचे PYQ जे आहे ते आपण सॉल्व्ह करणार आहोत। बघा इथे काय विचारलेलं आहे तुम्हाला, इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे हा। विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला। इथे काय सांगितलेलं आहे की विशेष प्रदेशाचा विकास करायचा आहे। मग कुठला तरी एक विशेष प्रदेश आहे तर त्याचा आपल्याला विकास करायचा आहे असं त्यांनी म्हटलंय आणि खाली आपल्याला त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत। बघा आता इथे दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ, डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास, दुष्काळग्रस्त भागाचा विकास आणि ग्रामीण भागात औद्योगिकीकरण। आता ज्यावेळेस तुम्हाला विशेष प्रदेशावरती प्रश्न विचारला आहे त्यावेळेस दारिद्र्य निर्मूलन करणे आणि रोजगार वाढ करणे हे आपल्याला विशिष्ट प्रदेशामध्ये करायचं आहे का नाही, हे आपल्याला विशिष्ट प्रदेशामध्ये करायचं आहे का नाही, हे आपल्याला संपूर्ण देशातच करायचं आहे। त्यामुळे तुमच्या उत्तरामध्ये असणार आहे का नाही, जर तुमच्या उत्तरामध्ये नसेल तर तुमचा पहिला ऑप्शन जो आहे हा पहिला ऑप्शन एलिमिनेट झाला। त्यानंतर पुढचं बघा डोंगराळ आणि आदिवासी भाग, हो डोंगराळ भाग आणि आदिवासी भाग हा काहीतरी विशेष स्पेसिफिक भाग असू शकतो, बरोबर आहे। त्यामुळे तुमच्या उत्तरामध्ये ब असायला पाहिजे, तुमच्या उत्तरामध्ये ब असायला पाहिजे आणि त्यामुळे तुमचा ऑप्शन क्रमांक 4 जो आहे ड हा गेलेला आहे, एलिमिनेट झालेला आहे। पुढचं बघा दुष्काळग्रस्त भागाचा विकास, तर संपूर्ण भारत तुमचा दुष्काळग्रस्त असू शकतो का नाही, तर काही असे भारताचे भाग आहेत किंवा आपण नुसता महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी महाराष्ट्रामध्ये काही असे भाग आहेत जे दुष्काळग्रस्त आहेत। जसं की मराठवाड्याचा जर आपण भाग घेतला, काही भागामध्ये दुष्काळग्रस्त म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की जिथे पाण्याची टंचाई आहे, पाणी उपलब्ध नाहीये, पाण्याचे स्रोत उपलब्ध नाहीये, तिथे पाऊस पडत नाहीये, तर त्या भागाला आपण दुष्काळग्रस्त म्हणू शकतो। हा दुष्काळग्रस्त भाग तुमचा विशेष प्रदेश असेल का, असेल, बरोबर। आपण जर कोकणाचा विचार केला तर कोकणाला आपण दुष्काळग्रस्त म्हणू का नाही, जर आपण विदर्भाचा विचार केला त्याला दुष्काळग्रस्त आपण म्हणू का नाही म्हणणार आणि त्यामुळे दुष्काळग्रस्त भाग हा तुमचा विशेष प्रदेश असायला पाहिजे। पुढचा आहे ग्रामीण भागात औद्योगिकीकरण। आता हा जो ग्रामीण भाग आहे जर आपण विचार केला तर भारताचा 65% भाग जो आहे तर तो ग्रामीण भाग आहे।
मग या सगळ्या ग्रामीण भागांचा विशेष प्रदेशाच्या अंतर्गत काही समावेश होऊ शकतो का? नाही. आणि त्यामुळे तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? ब आणि क असं तुमचं उत्तर असायला पाहिजे त्या प्रश्नाचं. आता तुम्हाला याच्याबद्दल माहिती करायची आहे की जो विशेष प्रदेश विकास कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत आपण कुठल्या कुठल्या भागांच्या विकासावरती भर दिलेला आहे. तर याच्यात सगळ्यात पहिल्यांदा येतं हिल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे जो काही डोंगराळ भाग आहे त्याच्या विकासाचा कार्यक्रम. दुसरा आहे तुमचा ट्रायबल एरिया, म्हणजे डोंगराळ आणि आदिवासी, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये जे आहे ते. त्यानंतर आहे तुमचं वेस्टर्न घाट्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे पश्चिम घाटाच्या निगडीत असलेला जो प्रदेश आहे तर त्याचा विकास करायचा आहे असा त्यांनी त्याचा समावेश त्यांनी त्या विशेष प्रदेश विकास कार्यक्रमामध्ये केलेला आहे. पुढचा आहे तुमचा ड्रॉट प्रोन एरिया, म्हणजे दुष्काळग्रस्त हा भाग आहे किंवा दुष्काळग्रस्त झाला म्हणूया. आणि डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे तुमचा वाळवंट असलेला भाग. तर या स्पेसिफिक आणि सहावा आहे त्यांचा बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे त्यांनी हा जो काही त्यांचा विशेष प्रदेश विकास कार्यक्रम आहे याच्या अंतर्गत त्यांनी हिल एरिया घेतलाय, ट्रायबल एरिया घेतलाय, वेस्टर्न घाट्सचा एरिया घेतलाय, ड्रॉट प्रोन घेतलाय, डेझर्ट प्रोन घेतलेला आहे आणि शेवटी कुठला घेतलेला आहे? बॉर्डर एरिया. अशा या सगळ्या भागांचा विकास याचाच समावेश त्यांनी विशेष प्रदेश विकास कार्यक्रम जो आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी केलेला आहे. आणि त्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3. ओके, पुढचा प्रश्न बघा. राजकोषीय नीतीची साधनं कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. राजकोषीय नीती ज्याला आपण काय म्हणतो? फिस्कल पॉलिसी. तर राज म्हणजे कोण? राजा असतो. आणि राजा म्हणजे कोण? तर सरकार. तर सरकारची जी काही धोरणं आहेत, आर्थिक जी काही सरकारची धोरणं आहेत त्यांना आपण फिस्कल पॉलिसी असं म्हणतो. आणि मॉनिटरी पॉलिसी कोणाची असते? मौद्रिक धोरण कोणाचं असतं? मनीचं धोरण कोणाचं असतं? तर मनीचं धोरण असतं RBIचं. बरोबर. आता इथे बघा, राजकोषीय नीतीची साधनं जर विचारलेली असतील तर ती आर्थिक साधनं असायला पाहिजेत, कारण हा प्रश्न आहे इकॉनॉमीचा. याच्यामध्ये शब्दांची रचना जी आहे तर ती शब्दांची रचना आपल्याला शोधायची आहे. बघा, सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक खर्च करायचा आहे आणि सार्वजनिक कर्ज आहे का इकॉनॉमीमध्ये? आहे. लोकशाही आणि संघराज्य हे लोकशाहीमध्ये आहे का? सॉरी, हे तुमचं इकॉनॉमीमध्ये आहे का? नाही. हे आहे कुठे? तर हे आहे तुमच्या पॉलिटीचा भाग. बरोबर. राज्यशास्त्राचा भाग आहे. अर्थशास्त्राचा भाग आहे का? हा नाही. त्यामुळे तुमच्या उत्तरात ब असता कामा नये. एलिमिनेट करा. इथून तुमचा ब गेलेला आहे, ब आणि क हे ऑप्शन गेलेलं आहे. पुढचं आहे तुमचं कराचं रोपण आणि अंदाजपत्रक. बजेट आहे का तुमच्या इकॉनॉमीमध्ये? आहे. त्यानंतर संसद आणि प्रशासन हे कशामध्ये आहे? राज्यशास्त्रामध्ये आहे, पॉलिटीमध्ये आहे. त्यामुळे हा सुद्धा तुमच्या ऑप्शनमध्ये येता कामा नये. त्यामुळे ड सुद्धा येणार नाही. काय राहिलं? फक्त अ आणि क. त्यावेळेस उत्तर काय असेल तुमचं? अ आणि क. कारण सार्वजनिक खर्च आणि कर हे कशाशी निगडीत आहेत? तर हे तुमच्या राजकोषीय नीतीचा तो भाग आहे. आणि हा सगळा कशाशी निगडीत आहे? तर हे तुमचा आहे इकॉनॉमी, अर्थशास्त्राचा भाग. आता आणखीन या तुमच्या राजकोषीय धोरणामध्ये, फिस्कल पॉलिसीमध्ये काय काय घटक येतात? तर कर आणि करेतर स्त्रोत, सरकारचा जो काही महसुली जमा असते, सरकारचं जे काही महसुली उत्पन्न असतं, या महसुली उत्पन्नामध्ये एकतर करामधून येणारं उत्पन्न असतं आणि दुसरं जे आहे तर ते करेतर उत्पन्न असतं. दुसरं आहे सार्वजनिक कर्ज. सार्वजनिक कर्ज सरकार कधी घेतं? ज्यावेळेस सरकार तुटीचा अर्थसंकल्प सादर करतो तेव्हा, आणि तुटीचा भरणा करण्यासाठी किंवा तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी सरकार सार्वजनिक कर्ज घेत असतं. त्यानंतर आहे सार्वजनिक खर्च. सार्वजनिक खर्च करावा लागतो कारण दारिद्र्य निर्मूलन असेल, रोजगाराची निर्मिती करायची असेल, कौशल्य विकासाचे कार्यक्रम असतील, तर या सगळ्या वेगवेगळ्या योजनांवरती सरकारला खर्च करावा लागतो. आणि त्यामुळे हा सगळा खर्च कशाच्या अंतर्गत येतो? तर सार्वजनिक खर्चाच्या अंतर्गत येतो. पुढचं आहे तुमचं वित्तीय प्रशासन, की हे सगळं प्रशासन चालवायचं आहे. तर ही सगळी साधनं जी आहेत, ही सगळी साधनं तुमची राजकोषीय साधनांच्या अंतर्गत येतात. ओके, इथपर्यंत आपण हे 2 प्रश्न जे आहेत ते 2 प्रश्न पाहिलेले आहेत. पुढचे प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, थांबूया इथे. आणखीन एक की हे जे प्रश्न आपण पाहत आहोत तर आपल्या ॲपवरती बॅच आहे आणि या बॅचमध्ये आपण अशा आयोगाच्या ज्या 18 प्रश्नपत्रिका आहेत अशा 18 प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण घेतलेलं आहे. जसं आपण इथे एक एक प्रश्न पाहत आहोत तसं आपण त्या बॅचमध्ये आपल्या संपूर्ण 18 प्रश्नपत्रिकांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस घेतलेलं आहे. त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. सो नक्की चेकआउट करा. ठीक आहे, थांबूया आपण इथे.